मला वाटतं आपण केलेल्या कामाचं बघितलेलं असेल। गेल्या 10 वर्षामध्ये या ठाणे लोकसभेचा मतदारसंघामध्ये नवी मुंबई असेल, त्यानंतर भाईंदर असेल किंवा ठाणे असेल, या तिन्ही मतदारसंघामध्ये या विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। मग ते दिघा स्टेशन असेल, त्यानंतर घनसोली अरोली इथला जोड रस्त्याचं कित्येक वर्ष थांबलेलं काम असेल, त्याचबरोबर नेरूळची आणि बेलापूरची जेटी असेल, त्यानंतर या ठिकाणी या नवी मुंबई शहराचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता। जवळजवळ 99% दिलेली वचन या ठिकाणी मी वचननामा पाळलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सर्व नेते मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो की या सभेला आपण येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल। मी परत एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। इथे आमच्या अनिल कौशिकांनी नरेंद्र मोदींच्या पापाचा पाडा वाचला, धडा 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 धडा। मी त्याचं रिपिटेशन करणार नाही, काळजी करू नका। किरणने पण आणखीन सध्या IPLचा जमाना आहे, त्याने 4-6 मारले बऱ्यापैकी, चांगला आहे। आणि आता फायनल इकडे आहेच आहे, सेमीफायनलला मीच उभा आहे। मी फक्त त्यांच्या येताना पूर्ण मी कोकणामध्ये सभा केल्या, पश्चिम महाराष्ट्रात सभा केल्या, उत्तर महाराष्ट्रात सभा केल्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा केल्या, दिल्लीमध्ये मी सभा केल्या। एक होर्डिंग आणि त्याच्यावरचं एक जे त्यांनी त्याचा उल्लेख अनिलने ओझरता केला, मी त्या एकाच होर्डिंगवर असलेल्या याच्या बाबतीमध्ये जे स्लोगन होतं त्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे। पण त्यापूर्वी तुम्हाला आणि आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, ही लढाई ही काय आहे। किरणने ओझरता उल्लेख केला त्याचा, ही लढाई आहे। मी त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन, हे युद्ध आहे, हे धर्मयुद्ध नाही, हे कुठल्या जातीचं युद्ध नाही, हे एक कर्मयुद्ध आहे। आणि हे युद्ध ह्या देशाची घटना वाचवण्यासाठी, ह्या देशाचं संविधान वाचवण्यासाठीचं युद्ध आहे, नव्हे ह्या देशाची लोकशाही वाचवण्याचं हे युद्ध आहे। आणि सर्वात महत्त्वाचं गद्दारांच्या विरोधातलं युद्ध आहे। तुम्हाला लढावंच लागेल, तुम्हाला लढावंच लागेल। ज्यांना स्वतःच्या बापाचं फोटो लावून लढण्याची हिम्मत नाही, ते तुम्हाला आणि आम्हाला शिकवणार आहेत। एवढीच तुमची हिम्मत आहे, एवढंच जर तुम्हाला राजकारणाबद्दल आणि स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल जर विश्वास आहे, स्वतःच्या बापाचा फोटो लावा आणि लढा। लोक तुम्हाला माती चारल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। 20 तारखेला लोकसभेच्या 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान होणार आहे आणि या विभागातून, या लोकसभा मतदारसंघातून आपले अतिशय जवळचे सहकारी शिवसेना नेते, माझे अतिशय जवळचे मित्र आणि विद्यमान खासदार श्री राजनजी विचारे, हे लोकशाही किंवा आपली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मशाली निशाणी घेऊन उभे आहेत।
20 तारखेला आपल्याला एक पवित्र असं काम करायचं आहे, राष्ट्रीय काम करायचं आहे. सकाळी उठून आंघोळ बिंगोळ करून जरा देवपूजा वगैरे करून, कारण पुण्यकर्म करायला जायचं आहे. कुणीही न बोलवता, कुणीही चल न म्हणता स्वतःहून 20 तारखेला मतदान केंद्रावर जा आणि ह्या माझ्या मित्राला लाखोंच्या मताधिक्याने विजयी करा, अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो. राजनजी विचारे यांची निशाणी मशाल आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण आपलं सर्वांचंच आयुष्य गेलं 1988-19 सालापासून फक्त आणि फक्त आपल्याला धनुष्यबाणच माहीत होतं. पण आज चोरांनी धनुष्यबाण चोरलंय आणि म्हणून ते आपल्याला जर पुन्हा मिळवायचं असेल तर राजनजी विचारे यांची निशाणी सर्वांनी लक्षात ठेवा आणि घराघरामध्ये जाऊन सांगा, मनामनामध्ये ती रुजवा आणि पुन्हा आपला धनुष्यबाण आपल्याला मिळवण्याकरता म्हणून मशाली समोरचं बटन दाबा, हे सांगण्याकरता म्हणून मी खास या ठिकाणी आलो आहे. बांधवांनो, भगिनींनो, आपण यापूर्वी अशा अनेक निवडणुका बघितल्या, परंतु यावेळची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक, उद्या दिल्लीचं सरकार कोणाचं बसवायचं ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून ही खूप विचारानं आपण सर्वांनी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक जी आहे ती एक भारतीय जनता पक्ष विरुद्ध या संपूर्ण हिंदुस्थानातली सगळे पक्ष, पर्यायाने जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष, अशी ही निवडणुकीचं या स्वरूप झालेलं आहे आणि ती गरज आहे. मी आज संपूर्ण जवळ महाराष्ट्र फिरलो. कालपर्यंत 3ऱ्या टप्प्याचं मतदान झालं. विदर्भातून फिरतीला सुरुवात केली. विदर्भ केला, मराठवाडा केला, पश्चिम महाराष्ट्र केला, उत्तर महाराष्ट्र केला, कोकण केला आणि आज या ठिकाणी आलो आहे. फक्त उमेदवार हा निमित्त आहे. आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो, हे निमित्त आहे, पण ही निवडणूक संपूर्णपणे जनतेनंच आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. हे चित्र संपूर्ण मी पाहतोय आणि अनुभवतोय. बऱ्याच जणांना वाटतं एखादा नट ज्यावेळी राजकीय मंचावर उभा राहतो तेव्हा, मी जेव्हा शिवबंधन बांधून घेतलं, शिवसेनेत आलो, तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की का आला असेल. मी एक थोडक्यात सांगतो, बाकी माझं भाषण सुरू करायच्या आधी. मला कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, मला कुठलं पद नकोय. मला शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जे काही जबाबदारी सोपवतील ती मी निष्ठेनं करेन. मला कुठलंही पद नकोय. फक्त झालंय काय की आत्ताची जी परिस्थिती आहे भोवतालची, त्या परिस्थितीमुळे एक संवेदनशील अभिनेता किंवा संवेदनशील माणूस म्हणून मी अस्वस्थ आहे. आणि म्हणजे तुकोबाराया जसं म्हणतात, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. माझे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी बुडतायत, ते मला बघवत नाही, म्हणून मला त्यांचा कळवळा आलाय आणि ही व्यवस्था बदलण्याच्या कामात माझा खारीचा वाटा असावा म्हणून मी ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश केला. आता नमनाला घडाभर तेल जाळत नाही, मी थेट मुद्द्यावर येतो. महत्वाची गोष्ट सांगतो, आत्ताची लोकसभा निवडणूक हा आपला दुसरा स्वातंत्र्य लढा आहे. पुन्हा एकदा सांगतो, दुसरा स्वातंत्र्य लढा आहे. तब्बल 150 वर्ष आपल्या पूर्वजांनी रक्त घाम गाळला, प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठं या देशात लोकशाही आली, लोकांचं राज्य आलं. आणि या नालायक कारस्थानांना आपण 10 वर्ष सत्ता दिली, 10 वर्षात त्यांनी लोकशाही मातीत घातली. आपण गुलामगिरीच्या जोखडात पुन्हा एकदा अडकलोय. आपली तरुणाई, त्यांचं भवितव्य अंधारात गेलंय. आपल्या पुढच्या पिढ्यांचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय. आणि राजन विचारे साहेब, सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्याच मतदारसंघातला एक लोकप्रतिनिधी ही परिस्थिती आणखीन वाईट करायला कारणीभूत ठरलाय. त्यांना आपला विश्वासघात केलाय. तुम्ही सगळ्या मतदारांनी मतदान करताना हा विश्वासघात लक्षात ठेवा, ती सल मनात ठेवा. अहो, जनता
हुकुमशाहीच्या पायाखाली चिरडली जात असताना, महागाई बेरोजगारी यांचा कहर होऊन जनतेचं जगणं हराम झालेलं असताना, महिलांवर बलात्कार करणारे, अत्याचार करणारे हे सगळे नराधम आहेत, ते सत्ताधाऱ्यांचा हात धरून मोकाट फिरताना बघून आपल्या माता भगिनी हवालदिल झालेल्या असताना, मरू दे जनता, आपल्याला काय करायचंय, आपण आपल्या ईडीच्या फासातनं रिकामं होऊया आणि आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालूया. या स्वार्थापोटी या गद्दारांनी तुमच्या आमच्याच नाही, शिवसेनेच्याच नाही, उद्धवसाहेब ठाकरेंच्याच नाही, तर तमाम मराठी मुलकाच्या पाठीत खंजीर खुपसलाय. या मराठी मुलखानं अख्ख्या देशावर आलेलं हुकुमशाहीचं सावट आपण रोखून धरलं होतं. ते सावट पुन्हा आणण्यात या गद्दारांचा खूप मोठा हात आहे. आता ही हुकुमशाही उलथून टाकण्यात तुमचा हात पाहिजे. तुमच्या हाताच्या एका बोटात ती ताकद आहे. अशी ताकद दाखवा, अशी ताकद दाखवा की ईडी परवडली पण हा दणका नको, असा आवाज आला पाहिजे. बस एक चीज कहूंगी, वो जो बता रहे थे वर्षा बंगले पे जो हो रहा था, उस समय पे सब मुझे कह रहे थे, जो गद्दार पक्ष उस तरह चला गया, एमपीज कह रहे थे देखना देखना राजन विचारे जी भी उस तरफ जाएंगे, आप उन पे भरोसा मत करना. मैं नहीं थी, मुझे ज़्यादा नहीं पता था, वो भी जाएंगे. और वो लोग जो मुझे ये भड़का रहे थे वो भाग गए उस तरफ, और राजन विचारे जी चट्टान की तरह, हनुमान की तरह आज उद्धव बाला साहेब ठाकरे जी के साथ खड़े हैं. क्या हमें नहीं पता है कितना इनको यहाँ पे तकलीफ दी होगी, इन लोगों ने, इन गद्दारों ने कितना तंग किया होगा. पर वो सारी चीज़ें एक तरफ रखकर राजन विचारे जी ये लड़ाई लड़ रहे हैं. और जैसे भास्कर जाधव जी ने कहा, ये विचार की लड़ाई है, ये हमारे संविधान की लड़ाई है, ये महामानव भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर जी की लड़ाई है, ये बाला साहेब ठाकरे जी की लड़ाई है, ये लड़ाई उद्धव साहेब ठाकरे जी के लिए है. और ये जो आज 20 तारीख को आप मतदान देने जाएंगे, ये राजन विचारे जी जो विजयी बनाना है, आप उनको तो विजयी बनाएंगे, पर गेट आउट आप करेंगे उन लोगों को जो बाबा साहेब अम्बेडकर जी के विचारों के साथ सहमत नहीं हैं. आप गेट आउट करोगे उन लोगों को जो कहते हैं हमें 400 से ज़्यादा सीट दीजिए, हमें संविधान बदलना है. आप गेट आउट करोगे उन लोगों को जो गद्दारी करते हैं महाराष्ट्र के साथ. आप गेट आउट करोगे ऐसे लोगों को जो सिर्फ पैसों के बल पे सिर्फ अमीरों को अमीर बनाते हैं, गरीबों को गरीब रखते हैं. आप उनको गेट आउट करने का काम करोगे. इसलिए आप लोगों को 20 तारीख को जाकर वोट देना है.